हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी उकडलेले बटाटे हे 3 घेतलेले आहेत, छान उकडून घेतलेले आहेत बघा. तर आपल्याला काय करायचे, ह्याची साल काढून घ्यायची वरची सर्व. मैत्रिणींनो खूप अशी मस्त अशी भन्नाट रेसिपी आहे ही नाश्त्यासाठी. नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मी कशी बनवते ह्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. खूप टेस्टी होती आणि सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे नाश्त्याची. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व साल मी बटाट्याची काढून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. तर सर्व बटाट्याची साल मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या बाउलमध्ये बटाटा आपल्याला छान असा बारीक किसून घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने सर्व बटाटा मी किसून घेणार आहे. मैत्रिणींनो, दरवेळेस कसं नाश्त्याला काय बनवायचं माणसाला म्हणजे सुचत नाही. रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो. काहीतरी वेगळं असं बनवलं तर सर्वजण असे आवडीने खातात. त्यामुळे आपण हा नवीन एक पदार्थ असा बनवणार आहे नाश्त्याचा. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कोणत्या पद्धतीने ही रेसिपी बनवते ती. तर सर्व बटाटे मी बघा तिन्ही पण आपले हे किसून घेतलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं, आता हे साईडला ठेवायचे आणि इथे मी 2 मिरच्या घेतल्यात बघा हिरव्या ह्या. तर मध्ये असा कट देऊन आपल्याला ही मिरची एकदम बारीक चिरून घ्यायची. पाहू शकता छान बारीक चिरायची, जेणेकरून दाताखाली जरी आली तरी काय वाटत नाही. अशा पद्धतीने मैत्रिणींनो, तुम्ही ही रेसिपी कधी केली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. केली नसेल तर लगेच करायला घ्या व्हिडिओ पाहिल्या. तर छान बारीक चिरून झालेली आहे. तर आपण आता काय करायचं आहे, ही छोट्या वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ही मिरची ह्याच्यामध्ये बटाट्यामध्ये टाकून द्यायची बघा. मिरची टाकून झाल्याच्या नंतर काय करायचे, लाल मिरची मी वाटून घेतलेली अशी जरा जाडी अर्धा चमचा ती टाकून घ्यायची. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी स्वच्छ धुवून ती टाकून दिली. आणि त्यानंतर कॉर्नफ्लॉवर 2 चमचे आपल्याला टाकून घ्यायचेत बघा. आणि कॉर्नफ्लॉवर टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे. 3 चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे बघा. अशा पद्धतीने खूप छान टेस्टी रेसिपी आहे मैत्रिणींनो, क्रिस्पी होणारी. नक्की करून पहा बघा. त्यानंतर आपल्याला हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा. बेडगी मिरची पावडर कलरची अर्धा चमचा टाकून घ्यायची. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. हे सर्व टाकून झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो, हाताने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे. कारण चमच्याने जर केलं तर चमच्याने सर्व मिक्स होत नाही, त्यामुळे हाताचाच वापर करायचं. आपण जसं गव्हाचं पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे छान गोळा करून घ्यायचा आहे ह्याचा. पाहू शकता अशा पद्धतीने. पाण्याचा बिलकुल पण वापर करायचा नाही, कारण बटाटे आपण किसून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये हे पीठ सर्व मिक्स होऊन जाते. तर छान असा गोळा करून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर ह्याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचे बघा गोळ्याला, जेणेकरून हाताला चिटकत नाही. तर पुढे काय करायचे मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगते. छोटे छोटे आपल्याला बघा असे गोळे करून घ्यायचे आहेत हातावर. खूप झटपट होणारी आणि सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो ही नाश्त्याची. पाहू शकता पेड्यासारखा असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर काट्या चमच्याने आपल्याला ह्याच्यावर
जरा थोडी डिझाईन करून घ्यायची बघा अशा पद्धतीने। पाहू शकता। असंच मी तुम्हाला एक दोन करून दाखवते। ह्याच पद्धतीने दुसरं पण आपल्याला करून घ्यायचे बघा। मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा आणि एकदा ही रेसिपी करून पहा, खूप छान होती। पाहू शकता। हे पण मी आता हे 3 तुम्हाला करून दाखवते आणि मग बाकीचं मी सर्व करून घेते, कारण सगळं जर करत बसलं ना मैत्रिणींनो व्हिडिओ खूप मोठा होतो। अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व करून घ्यायचे बघा। छोटे छोटेच गोळे करायचे, मोठे नाही करायचे। एवढी साईज करून घ्यायची आपल्याला बघा। खायला खूप छान लागतात मैत्रिणींनो हे बटाट्याचे कटलेट्स म्हणा किंवा तुम्ही दुसरं नाव दिलं तरी पण चालेल ह्याला। आणि काय नाव द्यासन मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। हे 4 मी बनवून घेतलेले आहेत आणि इथे तेल गरम करून घेतलेले आहे बघा। तर सर्व करून झालेले आहे आपलं। तर आता आपल्याला काय करायचं, तेलामध्ये एक एक करून सोडून द्यायचे हे आणि छान असं गोल्डन कलर येस्तोवर आपल्याला हे तळून घ्यायचे मस्त। मी 4 टाकून घेतलेले आहेत बघा मैत्रिणींनो। तुम्ही तुमच्या अंदाजे तेल जास्त जर असेल तर जास्त पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। थोडंसं वरून तेल आपल्याला सोडून घ्यायचे असं आणि खाली चिटकत नाही काही नाही, हे खूप छान होतात। तर पलटी मारून घ्यायचे आपल्याला। पाहू शकता खालची साईड अशी तळल्या गेली ना तर पलटी मारून घ्यायचे। पाहू शकता दोन्ही साईड मस्त अशी गोल्डन कलर येस्तोवर आपली ही तळून झालेली आहे। तर आपल्याला हे आता काढून घ्यायचे मैत्रिणींनो। पाहू शकता तुम्ही हे टमाटा केचप सोबत पण खाऊ शकता किंवा ह्याच्यामध्ये दुसरी पण रेसिपी तुम्ही करू शकता मैत्रिणींनो। हे असं तळून घ्यायचं आणि डाळ बनवायची अशी मस्त चटपटीत आणि त्याच्यामध्ये हे तुकडे करून पण खाऊ शकता। ती पण रेसिपी होती छान। आणि किंवा असं पण तुम्ही नाश्त्याला सॉस सोबत खाऊ शकता। तर ह्याच पद्धतीने मी आता दुसरं पण टाकून घेते, तेलामध्ये सोडून देते। हे पण आपल्याला वर खाली जरा हलक्या हाताने करून घ्यायचे। खाली बिलकुल पण चिटकत नाही मैत्रिणींनो तेलामध्ये असं कढईला। छान दोन्ही साईडने आपल्याला छान तळून घ्यायचे बघा। नाश्त्यासाठी मैत्रिणींनो ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान होती। काहीतरी वेगळं केलं की सगळीच आवडीने घरातली खातात ना। आणि झटपट होणारी, बिलकुल पण टाइम लागत नाही ह्या रेसिपीला। छान बघा हे पण मस्त गोल्डन कलर झालेले आहेत आपले। आता काढून घ्यायचेत आपल्याला हे पण। आणि असे टम्म बघा फुगलेत मस्त, पाहू शकता तुम्ही।
तर सर्व हे तळून मस्त झालेले आहेत मैत्रिणींनो. तर ही बटाट्याची नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता असे मस्त कुरकुरीत वरून क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून असे सॉफ्ट झालेत. एक तोडून पण तुम्हाला मी दाखवते. पाहू शकता. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता एक लाईक नक्कीच करा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.